हायवेवर चालायला पण आरसा पाहिजे रे पोशा हो. थोडासा धाक वाटतो. मागची गाडी काय पुढची गाडी काय दिसतच नाही. पुढची गाडी दिसते रे पण आपल्या इकडच्या ड्रायव्हरांना असा रस्ता भेटला तर फर्स्ट सेकंड तर 3 टाइम उडत जाऊ दे म्हणशे डायरेक्ट टॉप. पोशावा हा रस्ता पहा ना कसा थपाड आहे बा. आपल्या इकडची ड्रायव्हर इकडे येते तर अशा एअर ना गाड्या 2 व्हीलर वाले तर असं एअर गाड्या दाबत हिंडवतील. जोहार जय आदिवासी. तर पोशावा मला कोणीतरी इंस्टाग्रामला एक मेसेज केला था का तू डबल R15 घेशील का. त्याच्या आला आता जातून डायरेक्ट कार्बन फायबर एडिशन 2,56,000ची घेऊन येतो. थांबा तर आता आपली सिल्वर कलरची घरीच ठेवले ना. आता ही आपली FZ घेऊन चाललोय. आरसे बिरसं काढून ठेवले तर थोडासा भेव वाटत आहे गाडी चालू आहे. पण चला आता डायरेक्ट जातो. कार्बन फायबर 1 नंबर गाडी हां. टॉप मॉडेल सगळ्यात टॉप कार्बन फायबर 2,56,000 कचकान. मग त्याच्या आयला गोप्रो चार्जिंगला टाकेल तर होईलच नाही. पहिली बॅटरी होती ती नाही चार्जिंग आणि दुसरी नाही. तर आता याच्यात 23% आहे. पोशावा हा रस्ता पहा ना कसा थपाड आहे बा. आपल्या इकडची ड्रायव्हर इकडे येते तर अशा एअर ना गाड्या 2 व्हीलर वाले तर असं एअर गाड्या दाबत हिंडवतील. हा काय थोडा थपाड आहे रस्ता पहा ना बा. तिच्या आयला पेठण हारसूलमध्ये रस्ता पाहिलं तर असं खड बाबा. डांबर तर दिसणारच नाही नावालं. डांबर तर सोडा पण खडी पण दिसणार नाही. आखा धुळकुंडा. तिकडचा ड्रायव्हर इकडं आलं तर असा गाड्या बाबा एअर ना अशा रेमसवत हिंडतील बाबा. सांगूच नको बाबा. आता हा रस्ता वाह खालूनचा तरी बाबा एकदम चिकना चोपडा रस्ता. असे एअर गाड्या हिंडतील दाबवत असं धुकळा काढत हिंडतील धुकळा. हा पहा ना इकडून खालूनचा साईडचा रस्ता. याच्या आले एकदम चिकन साईडचा तरी चिकन. आणि आपल्या इकडच्या ड्रायव्हरांना असा रस्ता भेटला तर फर्स्ट सेकंड तर 3 टाइम उडत जाऊ दे म्हणशे डायरेक्ट टॉपचा गिअर. चाल विषय मजाक आहे का म्हणशील. हायवेवर चालायला पण आरसा पाहिजे रे पोशा हो. थोडासा धाक वाटतो. मागची गाडी काय पुढची गाडी काय दिसतच नाही. पुढची गाडी दिसते रे पण मग मागची गाडी नाही ना दिसत. असा धाक वाटत आहे. आता पहिला गेले शोरूमला आरसा विचारून आरसा टाकून घेतो. त्या गाडी पडला तर तशी एक फुटला आरसा तर म्हण एक नाहीच बेस लाजवाय पका. मग मी काढून ठेवला आता एक आरसा. तर आता गेले ना पटकन आरसा टाकून घेतो. दोघं पण असं कचकन रपकन. गाडी कशी आहे आपली 1 नंबर ना. 1 नंबर गाडी आपली असते बाबा. 9 वर्ष पूरी झाल्या याला 9 वर्ष 6 महिने. खतरनाक गाड़ी FZ एकच नंबर. तो गाइस अभी यही इसको ही लेके जाएंगे हम. तो पोशावा डायरेक्ट आता ही कार्बन फायबर मधली हां हीच गाडी घेऊन जाऊ आपण डायरेक्ट टॉपचा मॉडेल. हां काशीच आहे परत घ्यायची नाही. परत घेऊन जाऊ आता ही. हां ही घेऊन जाऊ आता. तर आता पोरांना डॉक्युमेंटेशन करतो आपण. फायनली गाइस आपली गाडी तर रेडी झालेली आहे. आता मी आणि सांज आपली गाडी घेऊन जाणार. तर पोशांनो कसा वाटला आपला दणका कचकान. कसा वाटला छान. तर गाइस आपण निघालोय आता आपली R15 घेऊन. तर चला पहिले पेट्रोल टाकूया आणि नंतर सुमंतात चलो. हा ज्यूस पिऊया. सांजू म्हणते आपण ज्यूस पिऊया. गाइस आता हे बघा मी हे हेल्मेट घेऊन चाललोय बरं का. आता आपण जवळजवळ पोहोचलोय. आपली गाडी पाठीमागून येते. पण तसं सांगायचं झालं तर तुम्हाला थोडीशी चाट लावली. माझी गाडी नाही ती आमची दाजींची गाडी आहे ती. पण मी मुद्दाम तुम्हाला सांगायचं का मी गाडी घेतली. काय इंस्टाग्रामवर कोणी मला मेसेज वगैरे नव्हता केला का कार्बन फायबर घे वगैरे. मुद्दाम तुम्हाला सांगायचं. तर आता आम्ही थोडं राहिलं आहे पोचलो आहे. आपली R1 मागून येते आणि कशी तरी बॅटरी टिकवले बाबा 23% होती. आता आपण हळूहळू जाऊ. तर ही पहा आपली R15 हो म्हणजे आपले दाजीची R15. सांजा बसले मस्त. ते इथं कॅमेराला तिचा डोका कॅमेरा लागला असता त्याच्यामुळे. आणि तो इथलाच व्हिडिओ बरा का ती रील्स मी म्हटलं होतं तुम्हाला. म्हटलं डीमार्ट जवळ आम्ही पोहोचलो आहे आडगाव. तर हे आता डीमार्ट आहे आडगावचं हे इथं.
हे आडगावचं डीमार्ट. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांना. तर भेटू चांगल्या अशाच मस्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. टाटा, बाय बाय, सी यू सून.